आणि कधी तुझ्या न माहितीच तू बनवलेलं जेवण एवढं चांगलं होतं का खाणारा बोट चाटतच बसतो. संसार बी असाच हळूहळू नीट होतो. आणि माझं जावई बापू म्हणजे तुझं इंद्रजित साहेब तर लय चांगलं असतील ना. तुझ्याशी लय चांगलं वागत असतील. तुला कुठलं कामच करून देत नसतील, हाय का नाही? मी तुला या घरात माझी नोकर बनवून ठेवणार आहे. हो. एका साईनसाठी मला तुझ्याशी लग्न करावं लागलंय. माझ्या समोर उभं राहायची सुद्धा लायकी नाहीये तुझी. आई, संसार एकाच माणसानं खेळायचा डाव नसतो. आणि माझ्या बरोबर संसार आणि लग्नाच्या नावाखाली मोठा डाव खेळला गेलाय. राणे, मी काय सांगते ती येतंय ना ध्यानात तुझ्या? हा हो. आणि बघ, आता माझे आणि तुझ्या बुवांची अजिबात काळजी करू नकोस. तुझ्या संसारावर नीट लक्ष दे. हा, आता मी धडधाकट आहे बघ, मला काय नाही झालं. हा, खरं सांगू का, मला तर असं वाटतं या का तू इथं होतीस आणि घरातली सगळी कामं करायचीस ना, म्हणून अशी झालते मी. आता तुझं लगीन चांगल्या घरात चांगल्या माणसाबर झालंय ना, त्याच्या खुशीतच मी एकदम बरी झाली आहे बघ, हाय का नाही? आणि बाई, बाकी सगळं जाऊ दे. हे बघ, आता गुन्ह्या गोविंदानं राहा. त्या घरातल्यांचा नीट मान सन्मान ठेव. त्यांच्याशी प्रेमानं, चांगलेपणानं, आपलेपणानं वाग. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या नवऱ्याशी लई प्रेमानं वाग. आमच्यागत वागू नकोस. बर, आवर तुझं, मी बी आवरते. काही नुसतं मी प्रेमानं वागून नाही कळवायचं. तू आणि बुवा भले भांडत होतात, पण तुमच्यात प्रेम माया होती. पण आमच्यात तसलं काय नाही. आता मी जनावरासारखी दावणीला बांधली गेली. आता दाव सुटायचा नाही.